12वीची परीक्षा जवळ आलेली आहे आणि फिजिक्सचा अभ्यास झालेला नाही, चिंता करू नका. 2 अशी चॅप्टरची नाव सांगतो ज्यामध्ये क्वेश्चन जनरेट होऊ शकतात. रोटेशनल डायनॅमिक आहे, त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे. रेडियस ऑफ गायरेशन डेफिनेशन काय असू शकते. टॉर्क अँग्युलर मुवमेंट मधील संबंध काय असू शकतो. कन्व्हर्सेशन ऑफ अँग्युलर मुवमेंट याला एक्सप्लेन करा, हा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सॉलिड स्पेअर व्हर्सेस होलो स्पेअर यामधील मोमेंट ऑफ इनर्शिया याचा डिफरन्सिएशन विचारला जाऊ शकतो. आणि चॅप्टर नंबर 2 मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असेल, त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट बर्निकुलाय थेरम असेल. स्टेटमेंट आणि ऍप्लिकेशन काय असू शकतं. सो बेसिकली ऍप्लिकेशन वरती जास्त भर दिला जातो एक्झाम मध्ये. स्ट्रीमलाईन व्हर्सेस ट्युबरलाईन फ्लो याचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी डिराईव्ह करा हे देखील विचारलं जाऊ शकतं. सरफेस टेन्शनची डेफिनेशन एक्झाम्पल विचारला जाऊ शकतो. आणि ऍट द एंड विस्कोसिटी आणि स्टोक्स लॉ एक्सप्लेन करा, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि हो, हीच माहिती तुमच्या 12वीचे जे काही स्टुडंट असतील जे आता एक्झाम प्रिपरेशन करतात त्यांच्या सोबत शेअर करा. थँक्यू.